विनोद पितळे म्हटलं की ज्ञानसाधना कॉलेजमधील तरुण मित्रांमधला साहित्यिक चेहरा. त्यांचे जे आम्ही सर्व कलामंच त्यांनी स्थापन केला होता आणि यामधून त्यांनी जी सुरुवात केली होती त्याला आता जवळजवळ 30 वर्षे होऊन गेले. ह्या जगावेगळ्या साहित्यिक पत्रकाराची वेगवेगळं कवी संमेलन असो त्या ठिकाणी पत्रकार दिसणार. त्यावेळी पत्रकार शांत असतो आणि कवी जिवंत असतो. आणि असा हा आमचा मित्र विनोद पितळे आज निसर्ग क्रीडा संवादच्या माध्यमातून आम्ही आज हा छोटासा प्रयत्न करत आहोत. तर विनोद, तुमचं बालपण कसं गेलं आणि तुमच्या लहानपणाच्या जडणघडीमध्ये कोणाचा प्रवास किंवा कोणाचा प्रभाव, हे प्रवास मुद्दाम वापरतोय की तुम्ही ज्यांच्याबरोबर साहित्य सुरुवात केली असं एक आहे किंवा कोणाचा प्रभाव तुमचा पडला आहे, त्याविषयी थोडक्यात माहिती सांगा. नमस्कार. माझं कुटुंब म्हणजे पितळे हे कुटुंब जे आहे, माझे आई वडील, माझी बहीण, मोठी बहीण, माझी सगळे भावंड, आमच्या घराचं सगळं वातावरण असं सुशिक्षित, सुसंस्कृत, साहित्यिक असं आमच्याकडे काही हे नव्हतं, म्हणजे काही वारसा नव्हता. पण आमच्या आईवडिलांना त्यांचं शिक्षण कमी असलं तरी देखील त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. माझे वडील तेव्हाच्या काळात मला आठवतं की नवाकाळ आमच्याकडे पेपर यायचा आणि त्याच्यामध्ये बाल साहित्य असं काय ते असं बाल जगत काय ते होतं आणि ते वडील नवाकाळ घेऊन यायचे. अगदी हेडिंगपासून ते अगदी त्या आताच्या भाषेत बोलायचं प्रेसची जी लाईन असते तिथपर्यंत संपूर्ण वाचून काढायचे आणि त्यांना भयंकर आवडायचं. आणि त्यातले जे काही बालजगतमध्ये कविता असायच्या किंवा काही साहित्य असायचं ते माझे मोठे बंधू ते मला वाचून दाखवायचे आणि ते कळत नकळत कुठे संस्कार माझ्यावर होत गेले. वाचनाची आवड तर माझ्या प्रत्येक भावंडाला होतीच आणि तो सगळा वारसा कदाचित माझा आला असेल. लेखनाची फारशी आमच्याकडे प्रथा नव्हती, मला हरकत नाही. आम्ही मुळातले पेण या गावचे. पेणवर नंतर आम्ही पोनाडजवळ एक सांबरी नावचं गाव आहे, तिथे आमचे आजोबा आणि आमचे वडील वेगळे लहान असतात तिकडे आले आणि तिथून मग नंतर कालांतरानं शिकण्यासाठी आमची मोठी बहीण आणि भाऊ म्हणजे माझे मोठे भाऊ हे मुंबईला आले, कारण काका वगैरे आमचे मुंबईला होते. आणि त्याच्यानंतर मग आमचं सगळं कुटुंब म्हणजे वडील, आई आणि बाकी सगळे भावंड हे सगळे मुंबईला आले आणि मग इथून आमच्या सगळ्या कारकिर्दीला किंवा काय पुढच्या वाटचालीला सुरुवात झाली. माझा मोठा भाऊ म्हणजे प्रमोद पितळे यांनी खूप स्ट्रगल केलं त्या काळामध्ये, त्यांना नोकरी लागली. तिथून जो आमचं एक दारिद्र्याचं, गरिबीचं, हालाकीचं असं जे काही वातावरण होतं कुटुंबाचं सगळं ते थोडंसं हळूहळू निवडत गेलं आणि आम्हाला बऱ्यापैकी दिवस आले. कालांतराने मग माझा जन्म देखील मुंबईचाच. नंतर आम्ही कळव्याला राहायला आलो, म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण कळव्याच्या ज्ञानप्रसंगी शाळेमध्ये झालं आणि मग नंतर महाराष्ट्र विद्यालय ठाण्यामध्ये आणि मग पुढे ज्ञानसाधनामध्ये कॉलेजचं शिक्षण असा सगळा प्रवास होत गेला. या काळामध्ये मला आठवतं की म्हणजे तुम्ही मगाशी जो जडणघडण हा जो विषय वापरलात की सुरुवात कुठून झाली, तर त्याबद्दल थोडं सांगायला आवडेल की वयाच्या 4थ्या वर्षी मला असं वाटतं की आठवतं आहे की मी एक कथा शाळेमध्ये असताना सांगितली होती. अगदी म्हणजे काय पुढचं मागचं काही आठवत नव्हतं, काय नव्हतं, काही असं काही तयार नव्हतं आणि मुलांना सांगितलं आमच्या शिक्षकांनी की एक कथा सांगा, काहीतरी बोलून दाखवा आणि मी रहस्य कथा सांगितली चक्क. नाही, वया 4थ्या वर्षी मी रहस्य कथा सांगणं म्हणजे हे देखील फार मोठं रहस्य आहे. म्हणजे हे कसं काय आलं आणि ते मला कळलं नाही. आणि मग काहीतरी ती शाळेतली मुलं असतात ती त्या गावाला जातात आणि मग जंगल असतं, जंगलामध्ये मग ते काहीतरी आवाज येतो, मग त्यातून मग त्याचं रहस्य पुढं असं ते खूप असं एक दनादन असं कसं मी फेकापे करत गेलो. कदाचित ती फेकापे करण्याची सवय होती आता हे चांगल्या अर्थाने नंतर फेकापे करण्याची सवय लागली. काल्पनिक गोष्टींचा त्या आधार मिळाला. एक्झॅक्टली, कारण काल्पनिकता ही खूप महत्त्वाची असते आणि ते आपण विचारमंथन कसं करतो आणि त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि मग मला आठवतं की 4वी-5वीला असतानाच मी आयुष्याची पहिली कादंबरी वाचली. त्याचं नाव होतं सेकंड लेडी. म्हणजे सेकंड लेडीसारखी कादंबरी मी 4-5व्या वयामध्ये वाचणं हा देखील फार एक ऐतिहासिक गोष्ट आहे. पण त्याचं आवड निर्माण होत गेली आणि मग भावांची काही लायब्ररीज असायच्या म्हणजे त्यांच्या कंपनीतल्या किंवा वाचनालयातल्या, मग ते पुस्तकं आणली जायची, मग आम्ही वाचायचो आणि मग मला ती वाचण्याची आवड झाली. शाळेच्या वयामध्ये मला एक तर आठवतं की माझ्या लेखनाची खऱ्या अर्थाने सुरुवात कधी झाली. कुठल्या तरी एक वर्षात दिवाळी होता, अक्षर दिवाळी होता. त्याच्यामध्ये अनिल अवचट यांनी एक लेख लिहिला होता, माझं 10वीचं वर्ष. माझं 10वीचं वर्ष. 10वीचं वर्ष मी मध्ये ऐकलं तुमच्याविषयी आणि लेखाविषयी. हां, त्यानंतर तुम्ही मला वाटतं 8वीचं वर्ष, 9वीचं वर्ष असं एकदा 10वीचं वर्ष असे 3 वर्ष तुम्ही तुमचं लेखन चालू केलं. मला एक्झॅक्ट सवय होती की मग त्या वर्षामध्ये मी काय काय उद्योग केले, म्हणजे चांगल्या अर्थाने उद्योग केले, म्हणजे
शिक्षण आणि इतर जे सगळ्या उद्योग हे साहित्य क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यातून तुम्हाला साहित्याचं धन मिळालेलं आहे, त्यामुळे ते उद्योग चांगलेच होते. तिथून सुरुवात झाली आणि मग मी 10वीला असताना मग ते सुरुवात 9वीला असताना मी कविता लिहिली पहिली. ती कशी लिहिली, कोणावर लिहिली वगैरे ते थोडंसं जरा माझ्या काही खाजगी गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला 10वी 11वी सगळ्या कवींच्या मनात अशा काही गोष्टी घडतातच आणि त्या कविता लिहिण्यामागचा एक वेगळाच आनंद असतो तो. आणि त्या कविता लिहिण्याची आठवण झाली तरी आताही मन हुरवून जातं, कारण ते कविता लिहिण्यामागची प्रेरणास्त्रोत वेगळे असतात. अगदी बरोबर बोलला सर. त्या ज्या काही प्रेरणास्त्रोत असतात की ती जी प्रेरणास्त्रोत जी काही घटना होती ती आपण बाजूला ठेवूया. खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर. ठाण्याचं ज्ञानसाधना महाविद्यालय म्हणजे एक सांस्कृतिक खाणच त्या काळातली, अजून देखील आहेच. आपल्यासारखे प्राध्यापक तिथे आहेत. आमच्या काळामध्ये श्याम फडके सर होते, नाटक श्याम फडके. ते आम्हाला प्राचार्य होते. त्यानंतर प्राध्यापक दाऊद दळवी सर प्राचार्य म्हणाले. आणि त्या काळामध्ये प्रवीण डवणे सर, अशोक बागवे सर, प्रज्ञा दया पवार मॅडम, ही अशी सगळी मंडळी होती ती आमच्यावरती संस्कार करायला ती म्हणजे इतकं आमचं लागेबांधीच निर्माण झाली ना. आणि त्यातून खऱ्या अर्थाने साहित्य गोडी निर्माण झाली. मग काही साहित्यिकांना पत्र लिही, काही पुस्तक वाचल्यानंतर मग काही अभिप्राय दे. आणि असं करताना मग सुरेश भट यांच्याशी माझा संवाद सुरू झाला. आता पत्ररूपी संवाद सुरू झाला. मग त्यांना भेटायला गेलो. मग तिथे गझलची कुठे रुजवात झाली. कविता लिहितच होतो पण गझलनी खऱ्या अर्थानं मला ते लेखनाचं जे समृद्धपण असतं ते मला दाखवून दिलं. आणि मग तिथून माझी सुरुवात जी झाली ती आज तागत. आणि मधल्या काळामध्ये 1988मध्ये म्हणजे आपण विचार करू कितीतरी वर्ष झाली त्या गोष्टीला, म्हणजे 30-35 वर्ष. आम्ही कला प्रतिष्ठान की आता आम्ही कला प्रतिष्ठान आहे, पण तेव्हा आम्ही युवक कला संघटना असं नाव होतं. आणि आम्ही काही साहित्यप्रेमी मंडळी एकत्र आलो आणि ती संस्था स्थापन केली. आणि तेव्हाचं वय म्हणजे असंच अडीनडीचं वय होतं आपलं. एक धड तारुण्य नाही, दर किशोरावस्था नाही, सगळं असं वेगळंच काहीतरी होतं. आणि ते कवितांची आवड, मग ते लेखन सुरुवात झाली होती, एकांकिका, ते इतर ॲक्टिव्हिटीज. ज्ञानसाधना महाविद्यालयाचं आमचं काय म्हणतात प्रेरणास्त्रोत आहे खऱ्या अर्थाने. कारण तिथून आमची जी काही सुरुवात झाली मग खूप मित्र भेटत गेले आणि मग हा सगळा कारवा सुरू झाला. म्हणजे ते म्हणतात ना, मग अकेला ही चला था जाने बे मंजिल मगर, मैं अकेला ही चला था जाने बे मंजिल मगर, लोक साथ आते गए. आणि मग कारवा त्या बाजू आणि मग हा कारवा बनता गया. आणि मग ही सगळी सुरुवात सुरू झाली. याच तागायत माझ्या काळात पत्रकारिता होती. आणि तुम्ही मग अशी प्रश्न विचारलात की प्रेरणास्थान किंवा असं काही आहे का. सर्व लेखकांची पुस्तकं आवडतात, सर्व लेखक आवडतात. मला असं कोणी म्हटलं की हा सिनेमा चांगला आहे किंवा वाईट आहे असं नाही मला सांगता येत. सिनेमा सिनेमाच आहे, पुस्तक पुस्तकच आहे, साहित्य साहित्यिक आहे. त्यात आपण असं बायफर्गेशन करू शकत नाही की म्हणजे पुस्तक किंवा सिनेमा बनवताना त्याच्या मागची कल्पना किंवा त्याच्या मागचा जो एक इच्छा असते किंवा त्याला चांगलं काय द्यायचं ते लोकांना आवडून न आवडतो भाग वेगळा, पण जो बनवतो तो चांगलं बनवतो. नक्कीच हे मला असं म्हणायचं की मग त्यामुळे ते प्रेरणास्त्रोत जे आहे ना ते मग सर्व स्तरातून सर्व स्तरातून मला भेटत गेलं. बाकी सुभाष शिरवाळकरांची कादंबऱ्या असेल, सुरेश भटांच्या गझला असतील, ग्रेसांची कविता असतील, पाडगावकरांच्या कविता असतील, दवणे सर बागेसरांच्या कविता असतील आणि माझ्या सगळ्या मित्रांच्या महेंद्र कोंडेसारखा एक उत्तम लेखक, उत्तम कवी आहे त्याच्या कविता आहेत. आणि निवेदन करणारे आपले सगळे मित्र आहेत, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, ह्या सगळ्या गोष्टीचा एक कळत नकळत परिणाम होत गेला, एक अनुकरण होत गेलं. त्यातून स्वतःची शैली निर्माण केली झाली माझी. आणि मग माझ्या लेखनाला खूप भर आला आणि तो अजून चालूच आहे. विनोद म्हटलं का साहित्याचा चालता बोलता इतिहास म्हटलं हरकत नाही. मी साहित्याचा चालता बोलता इतिहास म्हणतो कारण हा फक्त ज्ञानसाधना कॉलेजपुरता मर्यादित नाही आहे. आज संपूर्ण ठाण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक साहित्यिक किंवा अनेक नवीन कवी यांना गाईडलाईन देण्याचं काम विनोद करत असतो. तर विनोदचं ह्या आत्तापर्यंत प्रवासामध्ये मला असं वाटतं विनोदनी कोणकोणतं साहित्य लिखाण केलं आणि कोणते पुस्तकं, कोणते कविता संघ त्याचे आलेले आहेत त्याविषयी थोडक्यात सांगावं. चांगला प्रश्न आहे, कारण की या प्रश्नानिमित्तानं मला थोडं माझ्या पुस्तकांविषयी आणि माझ्या लेखनाविषयी सांगायला आवडेल. आतापर्यंत 2008मध्ये माझं पहिलं पुस्तक आलं होतं, कॉफिन हा माझा पहिला काव्यसंग्रह, हे पहिलंच पुस्तक माझं. आणि आता या 2020मध्ये 2 पुस्तकं आली, 3 पुस्तकं आली. तर हा एकंदरीत 15 पुस्तकांचा मी आज सम्राट आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या गेल्या 13 वर्षामध्ये ही 15 पुस्तकं आली. आणि काही पुस्तकांचं काम आता चालू आहे. यामधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्याकडून बरंच लेखन केलं गेलं, कारण की एक निवांत वेळ मिळाला आणि खूप वैविध्यपूर्ण लेखन माझ्याकडून लिहिलं गेलं. ते पुस्तक स्वरूपामध्ये येईल असं तुम्हाला सांगतो. मग सांगायचा मुद्दा असा होता की लेखन मी जरी माझ्या बालपणापासून करत असलो, जास्त सुरुवात झाली माझ्या किशोरावस्थेमध्ये आणि युवावस्थेमध्ये, तिथपासून ते आतापर्यंत खूप काय म्हणतो आपण
वैविध्य शब्द मग वापरलंच आहे, पण एक आनंददायी लेखन माझ्या हातून लिहिलं गेलं. त्यात कथा असतील, कविता असतील, कादंबरी असेल, एकांकिका आहेत, नाटकं आहेत, सिनेमासाठी पटकथा आहेत, मालिकांसाठी पटकथा आहेत, निवेदनं आहेत, आपल्या सी डीसाठी आणि आता नंतर कॅसेटचा जमाना आला, कॅसेटचा जमान्यानंतर सी डी जमाना आला, तर त्यांच्यासाठी लेखन केलं. काही सिनेमांसाठी गीतलेखन केलं. हे सगळं असं वैविध्यपूर्ण लेखन माझ्या हातून लिहिलं गेलं. काही कमर्शियल लेखन होतं, काही स्वानंदासाठी होतं, काही असं असतं की व्यावसायिक काही तडजोडी असतात त्यासाठी देखील लेखन करत गेलो, कारण तो माझा मुख्य व्यवसाय आहे. माझी प्रकाशन संस्था आहे. मी आणि सुभाष कुदळे म्हणून आम्ही सिद्धी फ्रेंड्स पब्लिकेशन नावाची एक संस्था स्थापन केली होती. त्याच्याखाली आम्ही अक्षरसिद्धी आणि आम्ही टाइम्स ही 2 साप्ताहिक देखील चालवली. आणि अक्षरसिद्धी या नावाचा एक दिवाळी अंक आम्ही तब्बल 12 वर्ष चालवला. त्यात नवोदितांपासून ते मान्यवरांपर्यंत सर्वांच्या साहित्याचा समावेश त्याच्यामध्ये झालेला आहे. तर हे सगळं करत असताना माझं स्वतःचं लेखन जे होतं ते मी खूप काळ थांबून ठेवलं होतं, की आपण जेव्हा एक योग्य वेळ येईल तेव्हा आपण हे सगळं प्रसिद्ध करू. 2008मध्ये मला असं वाटतं मी प्रहारमध्ये प्रहार माझ्या वर्तमानपत्रामध्ये जॉईन झालो. त्यावर्षी मी तो पहिला काव्यसंग्रह काढला. तो काव्यसंग्रह मी काय कविता आहेत कॉफी नावाच्या, आणि त्या खूप लोकांच्या वेगळ्या वाटल्या, आवडल्या. व्यक्तिशः मला ते खूप जास्त भावलेल्या कविता त्याच्यामध्ये मी समावेश केल्या होत्या. आणि मग तिथून जो काही पुस्तक लेखनाचा एक माहोल सुरू झाला. असं विषय पुस्तक काढायचं म्हणून मी काढत नाही आहे, की मला तेव्हा काही एक सुस्त लेखन होतं. आणि आता काय झालं, हे आता पेन हे माध्यम आहे आपलं, हे सर्वात मोठं हत्यार आहे. पण आता ह्याच्याहून देखील मोठं हत्यार झालं आहे की आपलं कॉम्प्युटर कीबोर्ड. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की सध्याच्या काळामध्ये मी खरंच हाताने असं काही पेना लिहायच्या भानगडीत पडत नाही. ते कॉम्प्युटरवरती त्या कीबोर्डवरती मी बसलो आणि बोटं लागले की मग ते काही सुचतं आणि जे काही सुरू होतं असं काही सुचण्याची काही प्रक्रिया नसते, की मला अरे काही मी चहा प्यालो म्हणजे मला सुचलं आणि मग मी काय विशिष्ट वेळ नसते, असं विशिष्ट काय वेळ काही काही कधी सुचतं. चालता बोलता कधी. आणि तसं माझं एक वैशिष्ट्य की मी ते कॉम्प्युटर बसलो आणि की मला सुचतं. अर्थात ते सगळी प्रक्रिया सुरू असते मनामध्ये, वेगवेगळ्या प्रसंगांची, वेगवेगळ्या घटनांची. आणि त्या तुम्ही मग असे 2 प्रश्न विचारत होतात की आपण कल्पनेमध्ये रमणारे आहोत वगैरे, आणि त्या कल्पनाशक्तीचं थोडंसं मंथन करून, चिंतन करून ती कथानकाची जी काही गाडी असते ती आपण थोडीशी वेगळ्या रुळातून घेऊन असं वेगळ्या शेकण्यात जाऊन असं ते एखाद्या कथानकाचं शेवट पण जातो. आणि ते मनात जे काही निर्माण होतं ते कागदावरती किंवा कॉम्प्युटरवरती आपण उतरवत जातं. अशा तऱ्हेचा तो प्रवास सुरू झाला. आणि मग एकांकिकाचं पुस्तक आलं, लेखनाचं पुस्तक आलं, बाय लाईन सारखं एक लेखसंग्रह आला. आणि आत्ताच म्हणजे 31 डिसेंबर 2020मध्ये काहीची बाई नावाचं एक शेवटचं पुस्तक आता आलं, 15वं पुस्तक आलं. त्यात माझे काही गेल्या 4 वर्षातले जे काही लेख आहेत त्याचा मी तो संग्रह केलेला आहे. चांद्रयान नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. चांद्रयान 2019मध्ये काय सोडलं आणि चंद्रावर जाता जाता ते जे काय अपयश आलं त्या मोहिमेला, त्या विषयावरती आधारित आलं. आणि त्याच्या आधी रंगा येऊ नावाचं एक नाटक आहे माझं, ते व्यावसायिक नाटक म्हणून लवकरच रंगमंचावरती येईल, त्याचं एक लेखन झालं. उदकते साक्षी नावाचं पाणी हा विषय घेऊन मी केला होता, म्हणजे दुष्काळ ते महापूर असा तो विषय घेतला होता. कवितांच्यामध्ये म्हणायचं तर उरण नावाचं एक हायकू संग्रह आहे, हे तसे न व्हायचे नावाचं एक गझल संग्रह आहे. आणि मुलांसाठी मी बरंच काय लिहिलेलं आहे, म्हणजे एकांकिका लिहिलेल्या आहेत, नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. असं सगळं ते लेखन चालू असतं. आणि लवकरच मंगेश पाडगावकर यांच्यावरती मी एक पुस्तक मध्ये ते संपादन केलेलं आहे ते, आणि त्याचं नाव आहे कैफात काजव्यांची पालखी निघाली. ते सगळं विविधांगी लेखन होत असताना पुस्तकांच्या दृष्टीने विचार केला तर काही पुस्तकांची कामं चालू आहेत, माझ्या स्वतःही पुस्तकांची कामं चालू आहेत, व्यावसायिक म्हणून इतरांच्या पुस्तकांची कामं चालू आहेत. आणि मला असं वाटतं की हे काही नेवर एंडिंग आहे, कारण की जोपर्यंत आयुष्य तोपर्यंत लेखन करत राहावं आणि त्याची पुस्तकं येत राहावीत. कोणी वाचू न वाचू आपल्या आनंदासाठी करत राहावं असं मला वाटतं. कारण ते लिहून कॉम्प्युटरमध्ये किंवा आपल्या फाईलमध्ये पडून राहण्यापेक्षा आपण पुस्तक स्वरूपामध्ये केलं, इतरांना वाचायला दिलं. आणि आता खूप चांगला एक मीडिया आपल्यासमोर उपलब्ध आहे, एक माध्यम उपलब्ध आहे की हे मोबाईलमध्ये आपण जे काही किंवा आता तुम्ही जे काही करताय यूट्यूबला किंवा या सोशल फेसबुकला, व्हॉट्सअपला, या माध्यमातून आपण हे सगळं लेखन, हे ब्लॉग्स वगैरे आहेत ते आपण इतरांपर्यंत पोहोचू शकतो. आणि ह्याला काय आपण असं प्रचार प्रसार म्हणत नाही, ह्या आनंदाचं जे पखरण असतं, हा जो उधळण असते ती शेवटी आपण म्हणतो की या हृदयचे त्या हृदयी. माझ्या हृदयामध्ये काय आहे, माझ्या संवेदना काय आहेत, माझ्या भावना काय आहेत, माझं लेखन काय आहे, माझं वैविध्य काय आहे, माझं मोठेपण काय आहे. मोठे म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो की एखादं वाक्य, एखादा शब्द असा सुचतो ना की अरे आपण
एवढं खुश होऊन जातो की मला हे सुचलं, हे मला कोणाला सांगायचं आहे, मला ओळे सरांना सांगायचं आहे, मला संतोष धुर्ले सांगायचं आहे, मला निशिकांत महाकाळ सांगायचं आहे, मला महेंद्र कोंडे सांगायचं आहे, मला सगळं सांगायचं आहे, हे मला सुचलं आणि तुम्ही ह्याचा देखील आनंद घ्या. ते कसे रिॲक्ट होतात हा नंतरचा भाग झाला, पण मला हे सांगायचं वाटलं आणि त्यासाठी माझ्याकडे माध्यम उपलब्ध आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे लेखन पुस्तक स्वरूपामध्ये देखील यावं. आणि आनंदाची गोष्ट किंवा थोडी धाडसाची गोष्ट मी सांगेन की काही दिवसानंतर काही कालावधीनंतर मी एक आत्मचरित्र लिहायचं एक घाट घातलेला आहे. तुम्हाला कधी ते फार अरे विनोद आणि आत्मचरित्र म्हणजे फार विनोद झाला मोठा असं तुम्ही तसं विनोद आणि विनोदी लेखन असं माझं फारसं झालेलं नाही. नावात जरी विनोद असला तरी शेवटी जे पितळ उघड पडतं विनोदाचं माझं फारसं सख्य नाही आहे, पण लेखन माझं बहुतेक गांभीर्य पूर्ण असतं. आणि मग माझ्या आत्मचरित्राला मी नाव दिलं की टवाळा आवडे विनोद. विनोद. क्या बात आहे. विनोदची दुसरी एक बाजू आहे पत्रकार. मला असं वाटतं विनोदनी पत्रकारिता क्षेत्रात कसं काम केलं, गेले 20 ते 25 वर्षाचं हे काम चालू आहे. मी मगाशी बोललो की साहित्यिक आणि पत्रकार याच्यामध्ये जर फरक केला तर विनोद साहित्यिक म्हणून पुढे आलेला आहे, पण पत्रकारिता देखील त्याचे एक वेगळे पैलू आहे. त्याने या पत्रकाराशी थोडं बोलावं. सर कसं आहे, पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्र हे अगदीच वेगवेगळे असे दोन भाग आहेत, त्यांच्याशी सांगड घालता येणार नाही. म्हटलं तर हे दोन्ही विभाग दोन्ही क्षेत्र हे एक म्हणजे संबंधित असले तरी ते देखील दोन्हीचा एक लहेजा वेगळा आहे. पत्रकारिता हा तांत्रिक बाजूने आपण विचार केला तर तो त्या दृष्टीने प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता डिजिटल मीडिया हा एक वेगळा भाग झाला आणि साहित्य क्षेत्र हा वेगळा भाग झाला. त्यात लेखन असेल, आपलं काही सांस्कृतिक जे काही वाटचाल असेल ती असेल किंवा अगदी वक्तृत्व असेल, व्याख्यानं असतील, साहित्य क्षेत्र संबंध जे काय आहे ते आपलं साहित्यिक विश्व झालं. माझ्या आयुष्यामध्ये असं झालं की मी आधी साहित्यिक होतो, नंतर पत्रकार झालो आणि त्याच्यानंतर पुन्हा साहित्यिक झालो. हे सगळं असं काय म्हणालं असं उलटपुलट सगळं झालं, सरमिसळ सगळं झालेली आहे. पण मला दोन्ही विभागाशी काम करताना, दोन्ही क्षेत्रात काम करताना खूप चांगला फायदा झाला की माझं लेखन खूप चांगलं होतं, भरत गेलं आणि त्याच्यामध्ये जो अनुभवांचा जे विषय होता ते खूप आणखीन व्यापक झालं. खूप माणसं भेटली, त्यांचे स्वभाव, त्यांचं चरित्र होतं, त्यांचं जे टक्के टोणटे जे होते, त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही खास कळगे होते, त्यांचं स्ट्रगल होतं, त्यांचं संघर्ष, हे सगळं मला पाहता आलं. आणि त्यांचा कित्येक लोकांचा तो जो भाग्योदय होता किंवा यश शिखरावर जे पोचलेले होते तो सगळा प्रवास मला पाहता आला आणि ते मला शब्दबद्ध करण्याची संधी मिळाली दोन्ही क्षेत्रामध्ये, लेखन क्षेत्रामध्ये आणि पत्रकारितामध्ये. मी मगाशी तुम्हाला म्हटलं की माझी जी सुरुवात झाली ती खूप आधीपासून झाली, तेव्हा पत्रकारिता आणि हा काय विषयच नव्हता त्याच्यामध्ये. आणि लेखन करता मी तुम्हाला सर आश्चर्य वाटेल की तुम्ही आता मला साहित्यिक म्हणताय, कोणी कवी म्हणतोय, कोणी लेखक म्हणतोय, पत्रकार म्हणतोय, पण माझी व्यावसायिक सुरुवात एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये एक लायझनिंग ऑफिसर म्हणून झाली. म्हणजे तिथे मी साहित्य आणि हे काय याचा संबंधच नाही आहे. म्हणजे अगदी त्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जायचं, MIDC, MSCB, एक्साईज वगैरे ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये इथे आपल्या साहित्याशी काही संबंध नसतो, त्या क्षेत्रामध्ये मी कार्यरत राहिलो. माझं शिक्षण कॉमर्समध्ये झालं, वाणिज्य शाखेचा विद्यार्थी. आता वाणिज्य शाखेचा विद्यार्थी काही जण असतात त्याच्यामध्ये की साहित्य येणारे असतात, पण माझं तसं वाणिज्य शाखेचा आणि नंतर प्रॅक्टिकल लाईफचा काही संबंध झाला नाही. मग व्यवहाराचं आणि आपल्या आकडेमोडीचं आणि ते काही संबंधच नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की म्हणजे कवी किंवा साहित्यिक हा तसा बुद्धूच असतो, थोडंफार खरं याच्यामध्ये. आणि ते आता ते बुद्धूपण आपण टाकून द्यायला पाहिजे, थोडं व्यावहारिक व्हायला पाहिजे. हे माझ्या स्वानुभवाने मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आयुष्यामध्ये या सगळ्याशी त्या सगळ्या घटना घडतात आणि त्यातून आपण खूप शिकायचं असतं. मूळ विषय जो आपला होता की पत्रकारिता. ठाणे जीवन नावाचं एक साप्ताहिक ठाण्यामध्ये होता आणि तेव्हा माझी ती एक कंपनी होती, मी एका कंपनी कामाला होती, मी कंपनी होती वाघा स्ट्रीटला, ती बंद पडली होती. ही साधारणतः 1999-2000 सुमाराची घटना आहे. आणि मग तिथे ती कंपनी बंद पडल्याने मी घरात होतो. मग एकांकी लिहित होतो, नाटकं लिहित होतो, कविता लिहित होतो आणि सगळं बाकी लेख वगैरे चालू होतं. कारण ते तर माझा आवडीचा भाग होता, कारण त्याला काही कमर्शियल व्हॅल्यू काही नव्हतं. आणि तेव्हा माझा एक मित्र आहे प्रशांत डिंगणकर, तो मला की अरे ठाणे जीवन नावाचं एक साप्ताहिक आहे, त्यात तू काहीतरी एक लेख लिहित जा. मग त्या लेखला सुरुवात केली, पुस्तक पैसे द्यायला सुरुवात केली. एक दिवस त्या साप्ताहिक संपादक कांचन चौधरी म्हणून सर पत्रकार आहेत, त्यांनी मला सांगितलं की अरे एक अचिव्हमेंट आहे, तू करशील का, की लिहिशील का, अग्रलेख लिहायचं आहे. म्हटलं लिहिन. आणि मी 10-15 मिनिटांमध्ये तो अग्रलेख लिहिला आणि तिथून त्या अग्रलेखात ते त्यांना खूप तो आवडला तो अग्रलेख. आणि तिथून जी काय माझी सुरुवात झाली मग मी थांबलोच नाही. नंतर मग सकाळ नावाच्या वर्तमानपत्रामध्ये गेलो, तिथून मग नंतर लोकमतला गेलो, प्रहारला, मधल्या काळामध्ये दैनिक शूर मराठा, मंत्रालय टाइम्स, असे छोटे मोठे भरपूर वर्तमानपत्र, साप्ताहिक, नियतकालिका असे काम करत गेलो.
प्रहारमध्ये मी बराच काळ रमलो तिथे, कारण माझं आवडीचं तिथे क्षेत्र होतं. सांस्कृतिक क्षेत्र मला येण्यात आलं होतं आणि ते करताना मला खूप साहित्यिकांशी खूप जवळ असा परिचय झाला. त्यांच्याशी भेटायला मिळालं, त्यांची बोलायला मिळालं, त्यांची मुलाखती घ्यायला मिळाल्या. आणि तिथे मला कळलं की आपल्या बाय लाईनला खूप किंमत आहे, आपल्या नावाला खूप किंमत आहे. म्हणजे मुंबई असं पब्लिक करून विनोद पितळे हे तेव्हा फार लय भारी होतं तेव्हा ते. म्हणजे अगदी त्या फ्लायर म्हणजे आपण जी पहिली वर्तमानपत्राचं पहिलं पान काढल्यानंतर पहिलीच ती न्यूज असे वरती विनोद पितळे, अरे काय धमाल आहे तेव्हा. ही जी धमाल होती ना ती मी अनुभवली अनेक वर्ष. आणि मग कालांतराने तिथे काय कुठल्याही क्षेत्रामध्ये ते ग्रुपिझम, राजकारण, ती काही मंडळी अशी असतात की ती आपल्याला आवडत नाही, त्यांना आपण आवडत नाही. मग सगळे हे वादावादी आणि सगळे प्रसंग ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं. तसं सुरू झालं. आणि तर त्या वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये शिकण्यासाठी खूप असतं आणि ते शिकत आपण मोठं व्हायचं असतं, इतरांना मोठं करायचं असतं. आणि मग या दरम्यान मी डिफेन्स पब्लिकेशन नावाची एक संस्था, जी मी, सुभाष कुदळे आणि संतोष जाधव आम्ही 3 मित्रांनी म्हणून सुरू केली. आणि तिथून आम्ही पुस्तक प्रसिद्ध करायला सुरुवात केली. लोकांची पुस्तकं आमच्याकडे यायची, त्या काव्यसंग्रह असायचे, कथासंग्रह असायचे, कादंबऱ्या असायच्या. त्याच्यावरती काही काय म्हणायला आपण संस्कार करून ते खूप चांगलं करून त्याला प्रूफ रिडिंग करून अक्षरमुद्र ते सगळं करून आम्ही मग ते प्रसिद्ध करायचो. अक्षरसिद्धी आणि आम्ही टाईम्स हे 2 साप्ताहिक आम्ही सुरू केले. त्यातून नवोदितांना आणि त्याच्यासोबत मान्यवर देखील आम्ही ते व्यासपीठ दिलं. आणि खूप शोध घेतला की नवोदित जे आहेत ते त्याची क्षमता काय आहे, ते किती अभ्यासू वृत्तीने लिहितात वगैरे. आणि मग आम्हाला कळलं की खूप लोकांना मार्गदर्शनाची गरज आहे. कारण की जे मनात आलं ते उतरवलं कागदावरती आणि ते छापून आलं, लोक खुश होतात. आणि त्यांचे जे काही परिचय लोक असतात ते खूप छान छान म्हणतात, वावा म्हणतात. आणि मग ही मुस्लिम मंडळी आहेत ना, ते नंतर काही अभ्यास करण्याचं विसरून जातात. त्यात काही वाचन करायचं असतं, त्याचं काही चिंतन करायचं असतं. आपण जे लिहितो ते शुद्ध असावं, चांगलं असावं, उत्तम असावं, समोरच्या माणसाला ते चांगलं वाटावं. तर असं काही प्रयत्न होताना दिसला नाही. मग मी ठरवलं की थोडंसं आपण ते वाचतात लंगडी जे शहाणी असते त्याप्रमाणे थोडंसं आपण करूया. आणि मग ते पुस्तकाचं जी काही कामं सुरू झाली तर मी त्यांना सांगायचो की तुम्ही ही ज्या कविता आहेत ना, मग ते एडिटिंग हा प्रकार असतो जो मी वर्तमानपत्रामध्ये शिकलो की कमीत कमी शब्दांमध्ये खूप सुंदर असं एखादं वाक्य होऊ शकतं. आणि मग त्याला सांगायला लागलो की हे यमक असतं, यती असतं, हे अलंकार असतात, छंद असतं. कविता अशी असं काही सुचलं लिहिलं असं होत नाही. ते आपण म्हणतो ना की कविता म्हणजे आकाशाची वीज आहे, ती धरू पाहणारे 99% स्वतःला जाळून घेतात. मी तर अशा 99पैकी एकच आहे असं केशवसूत बोलून गेले होते. आणि आपण वर्ड्सवरचं वाक्य घेतलं तर असं म्हणजे की म्हणजे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे कविता उत्स्फूर्त आलं, मनात आलं आणि लिहिलं कागदावरती आणि छापून आलं. आणि मग मी फार मोठा कवी झालो, कवयित्री झालो, असा अनेकांचा एक समज किंवा गैरसमज असतो. त्यांना मग मी थोडंसं मार्गदर्शन करतो आणि त्यांना सांगतो, कधी प्रेमाने सांगतो, कधी थोडंसं जरा माझं वडिलकीचा तुम्ही मत म्हणून मला 52 हे चाललेलं आहे ना, तर 52 नाही आहे, मी 51 वर्षामध्ये पूर्ण होत आहेत. 52चे पदार्पण होत आहे विनोदाचा भाग झाला. पण ह्या थोड्याशा वडिलकीच्या आता आदर्श तर झालेलं आहे आयुष्याचं, एक सेकंडिंग सुरू होते. आणि मी मला थोडा तरी अधिकार असेल की नाही की आपल्या मित्रांना किंवा जे काही नव्हते त्यांना काही सांगावं. आणि मला आनंद वाटतो की ही सगळी मंडळी ते ऐकतात माझं की त्याप्रमाणे ते बदल करतात, शिकतात. आणि मग हे पत्रकारितेमध्ये असेल किंवा साहित्य लेखनामध्ये असेल. आणि ही सगळी मंडळी खूप छान लिहितात आहे. म्हणजे ह्या सगळ्या साहित्य विश्वाला नक्कीच भविष्यकाळ आहे. कारण साहित्य म्हणजे शेवटी एकमेकांना जोडण्याचं, समन्वय साधण्याचं एक माध्यम आहे. आणि त्यात नक्कीच मला आवडेल की ह्या मुलांना, नवीन येणाऱ्या मुलांना काही सांगावं, त्यांना काही मार्गदर्शन करावं. आणि खूप छान द्या असं मी आपण ज्याच्याबरोबर आयुष्य जगतो, आपली जी आयुष्याची जोडीदारी असते किंवा तुमचं कौटुंबिक जे नातं असतं आहे, आपली पत्नी व आपला परिवार, याविषयी थोडक्यात सांगावं. पाहिले तेथे श्रावणाचे शहर होते, पाहिले तेथे श्रावणाचे शहर होते, पापण्यांना माझ्या गुलाबी जहर होते. क्या बात आहे. कविता सुचते, आपल्या मनातून सुचते, आपल्या अनुभवातून सुचते, आपल्या अंतर्मनातून सुचते. कधी कधी ह्या कवितांचं एक प्रेरणास्रोत असतं, आपण ते आपल्याला जाणवत नाही. पण आपलं सगळं आयुष्य, आपलं सगळं आभाळ सगळं भरून जातं. म्हणजे माझे म्हणून काय आहे, सारे तुझे तुझेच आहे. माझे म्हणून काय आहे, सारे तुझे तुझेच आहे. खुडून दिले आभाळ जरी तुझ्यासाठी तुझेच आहे. क्या बात, क्या बात आहे, क्या बात. माझ्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची व्यक्ती आता पत्नी,
थोडंसं कसं होतं बोलताना थोडंसं जरा काय बोलू असं देखील होतं, कारण त्या व्यक्तीबद्दल किती बोलावं तर कमीच आहे. कारण की ठीक आहे, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपली जी काही पार्टनर असते, आपली जोडीदार असते, पती पत्नी हे संसाराची चाकं वगैरे म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं आपल्या ज्या संघर्षाच्या काळामध्ये, स्ट्रगलच्या काळामध्ये आपल्या पाठीशी उभी राहते ती आपली पत्नी. आपले आईवडील असतात, आपले भावंडं असतात, मुलं असतात. पण खऱ्या अर्थानं पत्नीचं जे काही स्थान असतं ते खूप वेगळं असतं. ती नुसती पत्नी नसते, आपली बायको नसते, आपली माऊली देखील असते. आपल्या आईनंतरही दुसरी आपली आई असते. माझ्या आयुष्यामध्ये रोहिणीचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. कारण तिने जो काही गेल्या 21-22 वर्षामध्ये मला संसाररूपी माझ्या त्याच्या रथाची चाक म्हणतो, खूप छान आमचं ही गाडी चाललेली, हा रथ चाललेला आहे. आणि आम्ही आयुष्य अगदी भरभरून जगतो, छानपैकी आनंद. म्हणजे आनंद तर आहेच, पण एन्जॉय करणं, खरं तर एन्जॉय करणं, हा इंग्रजी शब्द मी मुद्दाम वापरतो की लाईफ एन्जॉय करणं, हे आम्ही खूप भरभरून करतो. खूप गोतावळा जमवतो. खाणं पिणं, आम्हाला फिरण्याची प्रचंड आवड आहे, हौस आहे. आम्ही खूप ठिकाणी फिरत असतो. आता या मधल्या काळामध्ये हे सगळं थांबलेलं आहे, पण त्याच्या आधी आम्ही खूप ठिकाणी फिरलो आणि आम्ही जोडीने जातो, खूप धमाल करतो. आम्ही एकतरी चक्कर आमच्या स्कूटरवरून फिरत असतो आणि तिला जास्तीत आनंद देण्याचा मी प्रयत्न करतो. ती देखील मला असं तिचं तो स्वभावच आहे. आणि काय बोलू आणखी, कारण की ही सर्वात महत्त्वाची व्यक्ती. त्याशिवाय माझी भावंडं आहेत, माझी वहिनी आहेत आणि पुतण्या आहेत, भाची आहेत. हा गोतावळा खूप मोठा आहे. मित्रांचा परिवार तर प्रचंड मोठा आहे. वेगवेगळ्या संस्था आहेत, ज्या संस्थांशी मी काम करतो किंवा ज्या संस्थेशी संबंधित आहे. असा खूप मोठा परिवार आहे. मित्रमंडळी आहेत, चाहते आहेत, वाचक आहेत, पत्रकार मित्र आहेत. सर्व क्षेत्रामध्ये, सर्व स्तरामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप मंडळी माझी खूप जवळची आहेत. आज आपण जवळजवळ विनोदच्या संपूर्ण जीवनाचा प्रवास थोडक्यात अनुभवला. म्हणजे 4थीला असताना त्याने रहस्यकथा केली आणि आता तो लोकांना रहस्यकथा किंवा साहित्याचं कसं वर्णन करावं, लोकांना गाईडलाईन कशी द्यावी, हे सुद्धा काम तो एक चांगलं करतो आहे. मला वाटतं विनोदची आजची मुलाखत आपण घेतो आहे, या मुलाखतीमध्ये विनोदच्या साहित्यातला एक वेगळा त्यांनी जो प्रवास सुरू केला होता, हे वेगळा एक त्यांनी पद्धत चालू केली होती. चंगोंची चारोळी आपण माहिती होती, पण 3 ओळीची कविता असते आणि ती विनोदची स्पेशल असते, असं एक आम्हाला माहिती आहे. तर विनोदने त्याविषयी बोलावं. वाढत्या वयाचं एक छुपं गणित असतं. वाढत्या वयाचं एक छुपं गणित असतं. गुणाचं असतं बरंच काही, भागाचं काहीच नसतं. क्या बात आहे. असं म्हटलं जातं की चाहिए अच्छों को बस इतना चाहिए, चाहिए अच्छों को बस इतना चाहिए, ये अगर चाहे तो फिर और क्या चाहिए. क्या बात आहे. माझ्या गझल विषयी तुम्हाला सांगतो. हे तसे न व्हायचं नावाचा गझल संग्रह माझा प्रसिद्ध झाला होता आणि त्यातली ही माझी अतिशय आवडती गझल आहे. म्हणजे ज्या गझलच्या पहिल्या काही शब्दांवरून मी हे शीर्षक दिलं होतं. हे तसे न व्हायचे, हे तसे न व्हायचे, हे तसे न व्हायचे, ते असे न व्हायचे, हे तसे न व्हायचे, ते असे न व्हायचे. गीत आजकाल हे हाय गुणगुणायचे, गीत आजकाल हे हाय गुणगुणायचे. हे तसे न व्हायचे, ते असे न व्हायचे. गीत आजकाल हे हाय गुणगुणायचे. टाळला जरी तुझा चंद्र मी कसा बसा, टाळला जरी तुझा चंद्र मी कसा बसा. चांदणे तरी तुझे आज धुंदवायचे, चांदणे तरी तुझे आज धुंदवायचे. हे तसे न व्हायचे, ते असे न व्हायचे. गीत आजकाल हे हाय गुणगुणायचे. घोळक्यात एकटा एकटाच मी बरा, घोळक्यात एकटा एकटाच मी बरा. आसवेच प्राशुनी एकटे जगायचे, एकटे जगायचे. हे तसे न व्हायचे, ते असे न व्हायचे. गीत आजकाल हे हाय गुणगुणायचे. मालिका सुरू पुढे कालच्या दिसांपुनी, मालिका सुरू पुढे कालच्या दिसांपुनी. काय हो इथे कधी वेगळे घडायचे, काय हो इथे कधी वेगळे घडायचे.
हे तसे न व्हायचे ते असे न व्हायचे गीत आजकाल हे हाय गुणगुणायचे. शेवटचं शेर आहे. पाहतेस का अशी पाहतेस का अशी पाहतेस का अशी तू मुळात लाजरी पाहतेस का अशी तू मुळात लाजरी हे ऋतू झुरायचे ते वसंत वाह, वाह, क्या बात गायचे आहे. हे ऋतू झुरायचे ते वसंत गायचे हे तसे न व्हायचे ते असे न व्हायचे ते तसे न व्हायचे ते असे न व्हायचे गीत आजकाल हे हाय गुणगुणायचे गीत आजकाल हे हाय गुणगुणायचे. आम्ही सर्व मी प्राध्यापक एकनाथ पवळे डिजिटल शुभेच्छा देण्याची एक वेगळी पद्धत वेगवेगळी प्रथा एक वेगळी चाल खेळत आहेत. ते आमचे मित्र पत्रकार संतोष धुरी व आम्ही सर्व निसर्ग क्रीडा समाज असेल स्टार किड्स किंगडम असेल किंवा आम्ही सिद्धी असेल ज्ञानसंस्था कॉलेजचे माजी विद्यार्थी या सर्वांकडनं विनोदला भावी आयुष्यात विनोदकडनं लवकर विनोदची 50शी पुस्तकांची पूर्ण हो हीच आमची शुभेच्छा. धन्यवाद.